लोकांना फिक्स डिपॉझिटच करायचं असतं, तर फिक्स डिपॉझिट सारखेच अनेक पर्याय आहेत हे विसरलेले असतात, किंवा त्यांना कोण सांगत नाही, किंवा बँक तर सहसा सांगणं टाळतातच. कारण कसं असतं, सेव्हिंग खात्यामध्ये पैसे पडले तर बँकेला फायदा आहे, फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवलं तरी आणखीन बँकेला फायदा आहे. तर त्याच्यामध्ये एक चांगला सेफ आणि सरकारचा आहे ते काय असतात, लिक्विड फंड. तुमचे जर पैसे आहे आहे असे पडलेत, तुम्ही बँक मध्ये ठेवले तर ते कुजलेच. सेव्हिंग खात्यात तर मी म्हणतो कधीच ठेवू नका. 10-15 हजार रुपये ठेवा जर तुम्हाला रेग्युलर लागणार असतील तर. आणि वरचे सगळे जे असतात तर ते लिक्विड फंड असतात. लिक्विड फंड सर्च करून बघा, तुमच्या बँके थ्रू पण तुम्ही घेऊ शकताय. इथं फिक्स डिपॉझिट सारखेच रिटर्न मिळतात, कधी कधी एक अर्धा 1% जास्ती पण मिळतोय. पण कधीही तुमचे पैसे सेव्हिंग खात्यामध्ये ठेवू नका, आणि एफडी मध्ये गेला तर एफडी मध्ये चार्जेस किंवा बाबा जर लवकर काढले तर बऱ्याच गोष्टी अडचणी असतात, कारण तिथं आणि फिक्स टर्म वगैरे असते. लिक्विड फंडला तसं काही नाही, फिक्स डिपॉझिट किंवा त्याच्यापेक्षा थोडेफार जास्त रिटर्न नेहमीच मिळतात. त्यामुळे सेव्हिंग खात्यात पैसे ठेवायचे नाहीत, ट्रान्सफर करा लिक्विड फंड मध्ये. सांगत नसतील तर तुमच्या बँकवाल्यांना विचारा की लिक्विड फंड कुठले आहेत, काय आहेत, थोडंसं पाहून घ्या. कारण तुमचे पैसे आहेत, वाढवणं तुमच्या हातात आहे. तुमचे पैसे दुसरं कोण वाढवत बसणार नाही. आणि जर वाढवायला म्हणलं मी करतो मदत वगैरे, तर त्याचं ते कमिशन घेणारच आहेत, आणि ह्याची गॅरंटी पण नाही आहे. तुमचे पैसे कोणी घेऊन वाढवायला घेतले तर ते वाढवतीलच, कारण का बरेच फ्रॉड होत आहेत. बँकांपासून बाहेर तर खूप चालतात. त्यामुळे सेफ पैसे ठेवायचे आहेत, कुठेही नुकसान करायचं नाही, तर लिक्विड फंड हा एक बेस्ट ऑप्शन आहे.